राज्यातील जनतेला आणि राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना निवडणुकांचे वेध लागलेत। काहींना लोकसभा निवडणुकांचे तर काहींना विधानसभा निवडणुकांचे, त्यातही काहींना मुंबई ठाणे महानगरपालिकांच्या निवडणुकांचेही वेध लागलेले आहेत। पण या निवडणुकांच्या साठी ज्यावेळेला अनेक कार्यकर्ते राजकीय नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरायची तयारी करतात त्यावेळेला आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः यमसदनी पाठवण्याचा धडाका मुंबईमध्ये सुरू झालेला आहे। मुंबईत शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर जो माजी नगरसेवक होता त्याची हत्या करण्यात आली। गुरुवारी संध्याकाळी त्याची हत्या करण्यात आली। फेसबुक लाईव्ह वरून त्याला ओळखणाऱ्या एका व्यक्तीने अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या। पण या गोळ्या झाडण्याचा जो प्रकार होता तो प्रकारच मुळात संशयास्पद आहे आणि त्याही पेक्षा संशयास्पद जर काय असेल तर ते अभिषेक घोसाळकरांचं त्या ठिकाणी उपस्थित राहणं। हे नेमकं काय आहे, ही पिस्तूल कोणाची होती आणि या सगळ्या गोष्टीचा अंदाज असताना अभिषेक घोसाळकरांकडून ही चूक का झाली, या सगळ्या गोष्टीवर आता आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मुंबईमध्ये जे काही नेते वावरतायत आणि त्या नेत्यांची जी तरुण मुलं राजकारणात येऊन काम करण्याचा प्रयत्न करतायत त्यापैकीचे एक होते अभिषेक घोसाळकर। आता ते तरुण होते, त्याचप्रमाणे ते नगरसेवकही होते आणि ते नगरसेवक असण्याबरोबरच मुंबई बँकेसारख्या एका मोठ्या बँकेमध्ये ते कार्यरतही होते। या सगळ्या गोष्टी होत असताना 2009 ते 2014 या काळामध्ये स्वतः विनोद घोसाळकर हे आमदार होते। विनोद घोसाळकर हे आहेत दैसर या परिसरामध्ये राहणारे शिवसेनेचे नेते, विभाग प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय। ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय इतक्यासाठीच आहेत कारण ते सुभाष देसाई गटाचे आहेत आणि त्यांचा गाव आणि सुभाष देसाईंचा गाव माणगाव हा एकच आहे। याच घोसाळकरांचं मातोश्रीवर खूप चांगलं वजन आहे आणि काल दुपारी आदित्य ठाकरे यांची आणि अभिषेक घोसाळकर यांची भेट झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी एका कार्यक्रमात फेसबुक लाईव्ह वरून काही महिलांना काही कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं। आता हा सगळा प्रकार जो आहे हा मी आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हा जो मॉरिस नरोना जो आहे हा या परिसरातला मनगटशाहीवर काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता होता। त्याला मॉरिस भाई म्हणायचे, त्यामुळे त्याला ज्या नावाने उल्लेखायचे त्याच पद्धतीचे त्याचे उद्योग होते। आता याच मॉरिस भाईला काही दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्यामुळे तुरुंगात जाऊन 8 महिने तुरुंगात राहावं लागल्याची त्याची एक सल होती आणि या सगळ्या गोष्टीचा बदला त्याला घ्यायचा होता। या बाबतीमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीलाही माहिती होतं की अशा पद्धतीत मॉरिस हा त्या परिसरामध्ये म्हणजे आयसी कॉलनीमध्ये दैसर बोरिवली परिसरातल्या या भागामध्ये जो मुंबईच्या महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 1 म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी हा मॉरिस जिथे काम करत होता किंवा जिथे वावरत होता तिथल्या काही मंडळींना तो सांगत होता की हिसाब तो चुकता होगा। मग ही गोष्ट अभिषेक घोसाळकरांना माहिती नव्हती का? आता मी काही गोष्टींकडे आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला काही गरीब महिलांना साड्या वाटप करण्याचा हा कार्यक्रम होता असं सांगितलं जात होतं। अभिषेक घोसाळकरांसारखा तरुण सुशिक्षित त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये आणि लोकप्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या या तरुण नेत्याला इतकं समजू नये का की मॉरिस हा जो आपल्याला इथे बोलवतोय कार्यक्रमासाठी त्यावेळेला तिथे आधी कार्यक्रम करायचा नव्हता, तिथे या साड्यांचं वाटप होणार नव्हतं, ते दुसऱ्या ठिकाणी होणार होतं। पण मॉरिसने फोन करून अभिषेक घोसाळकरांना तिथे बोलवून घेतलं आणि बघा ज्या वेळेला तुमचा मृत्यू येतो त्यावेळेला तो तुम्हाला कसा तिथे घेऊन जातो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक घोसाळकरांची ही घटना आहे। मॉरिस हा स्वतः शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घालून बसलेला होता। महिलांच्या कार्यक्रमात जाताना कोणता गृहस्थ अशा पद्धतीत जाईल? फेसबुक लाईव्ह जरी असलं तरी ज्या पद्धतीचा तो संपूर्ण त्याचा पेहराव होता यावरून हा कार्यक्रम ठरलेला नव्हता। आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण येऊया। हे सगळं होत असताना मॉरिस उठून गेला फेसबुक लाईव्ह करत असताना आणि त्याने एक पिस्तूल बाहेर जाऊन आणलं। तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल नव्हतं, पण या जवळून केलेल्या गोळीबारामध्ये 5 गोळ्या या
अभिषेक घोसाळकरांना लागल्याचं सांगितलं जातं आणि अभिषेक घोसाळकर हे ज्या वेळेला गोळ्या लागल्या त्याच वेळेला त्यांचा प्राण गेलेला होता. तिथे असलेल्या महिलांनी प्रचंड कष्ट करत, प्रचंड धावपळ करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि इथे मला आपल्याला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे. हे जे सगळे नेते किंवा हे कार्यकर्ते किती जरी काही सांगत असले तरी जेव्हा त्यांच्यावर वेळ येते त्या वेळेला तिथे कोणीच नसतं. हे आज काल अभिषेक घोसाळकर आणि त्याआधी कोविडमध्ये शशिकांत पाटकर, बघा हे दोघेही शिवसेनेचे नेते होते, पण शशिकांत पाटकर जे पार्ल्याला राहत होते त्यांना जेव्हा कोविडमध्ये त्रास व्हायला लागला त्यावेळेला त्यांनाही ना ॲम्ब्युलन्स मिळाली, ना हॉस्पिटलचा बेड मिळाला, ना त्यांच्यासाठी काही व्यवस्था होऊ शकली. त्यांचे जवळचे लोक त्यांना घेऊन 4.5 ते 5 तास फिरत होते. काल सुद्धा तेच घडलं. या परिसरातले रिक्षावाले पळून गेले, कोणी रिक्षा पण घेऊन यायला तयार नव्हतं. काही महिलांनी त्यांना उचललं, त्यांना खूप त्यांचं वजन झालं होतं त्यांच्या शरीराचं आणि ते त्याच क्षणाला गेलेले होते. आता 5 गोळ्या त्यांना लागलेल्या होत्या. 5 गोळ्यांपैकीची एक महत्वाची गोळी फुफ्फुसाच्या वर लागली होती आणि त्याच गोळीने त्यांचा घात केला. आता त्यांना 5 गोळ्या लागल्यानंतर 2 गोळ्या आणखी फायर झालेल्या आहेत. त्या गोळ्यांमुळेच मॉरिसचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते. मग या 2 गोळ्या, कोणतंही पिस्तूल हे 6 गोळ्या मारण्यासाठीच असतं किंवा त्यामध्ये 6 गोळ्या मारण्याची व्यवस्था असते. मग ही 7वी गोळी कोणाची आली? पिस्तूल हे मॉरिसकडे नव्हतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. मॉरिसने उठून जाऊन त्याच्या हातात पिस्तूल आलेलं आहे, ती व्यक्ती कोण होती हे हा सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे. आता मॉरिसचा मृतदेह आयसी कॉलनीच्या चर्चच्या दफनभूमीमध्ये दफन करण्यासाठी काही विरोध होतोय वगैरे वगैरे, या गोष्टींपेक्षा मला असं वाटतंय की या मॉरिसला काय करायचं होतं तर या विभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवायची होती. त्याची महत्वाकांक्षा ही होती नगरसेवक होण्याची. आणि अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर किंवा अभिषेक घोसाळकर हे दोघं तिथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. आता या आपल्या व्हिडिओची जी मी सुरुवात केली की प्रचंड राजकीय महत्वाकांक्षेने अत्यंत घृणास्पद या राजकीय कार्यकर्त्यांना पछाडले असं मला वाटतं. नुकताच जो उल्हासनगरमध्ये प्रकार झाला गणपत गायकवाडांच्या फायरिंगच्या वेळेला, त्यांनाही महेश गायकवाड हा आपला राजकीय प्रतिस्पर्धी वाटत होता आणि त्यामुळे त्याच्यावर हे फायरिंग करण्यात आलं आणि त्याच्या जीवाशी खेळ करण्यात आला. बघा, गणपत गायकवाडांना हे कळलेलं होतं की महेश गायकवाड हा आपला स्पर्धक आहे म्हणून त्याच्यावर फायरिंग झाली. काल सुद्धा अभिषेक घोसाळकर यांच्यावर फायरिंग होत असताना एकतर जुना जो वाद होता आणि त्यातही हा मॉरिस, जसं मी म्हटलं की तो मॉरिस भाई आहे, भाई असल्यामुळे त्याला जे सगळं करायला लागतं ते तो करत होता. त्यातून आर्थिक व्यवहार हे अभिषेक घोसाळकरांचे त्याच्याबरोबर होते, जमिनीचे वाद होते आणि या वादातून त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर जो एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्याच्या मागचा कर्ता करविता अभिषेक घोसाळकर आहे असं त्याच्या आणि त्याच्या काही समर्थकांची धारणा झाली होती. आणि त्यातून सुडाने पेटलेल्या मॉरिसने हा खून केलेला आहे आणि स्वतःही आत्महत्या केली आहे. आता या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा विषय जो मी आपल्याला सांगणार आहे तो, राज्यामध्ये ज्यांना ज्यांना शस्त्रास्त्र परवाने दिलेले आहेत त्या सगळ्यांचे परवाने आता पुन्हा एकदा तपासण्याची गृह मंत्रालयाने किंवा सुरक्षा विभागाने ते सगळे परवाने पुन्हा मागवण्याची गरज आहे. कारण मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांकडे देखील हे अशा पद्धतीचे शस्त्रास्त्रे परवाने हे देण्यात आलेले आहेत. खरं तर हे परवाने जे दिले जातात ते आत्मसंरक्षणासाठी दिले जातात आणि त्याचप्रमाणे काही परवाने हे शेतीसाठी दिले जातात. त्याचं प्रमाण खूपच अत्यल्प असतं. पण या 3 प्रकारामध्ये जे परवाने दिले जातात, एक शॉटगन, त्याचप्रमाणे दुसरं स्पोर्ट्स गन आणि तिसऱ्या आणखी एका प्रकारात हे परवाने दिले जातात. पण हे असं असताना या सगळ्या परवान्यांची पुन्हा एकदा चाचपणी करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा अशाच पद्धतीत रोज मृत्यूचं तांडव वेगवेगळ्या परिसरांमध्ये सुरू राहणार आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता खडबडून जागं होऊन या शस्त्रास्त्र परवाने काय झालंय बघा, या शस्त्रास्त्र परवान्यांच्या बाबतीत हे विशेषतः जी गावठाणं आहेत किंवा जिथे जमिनीचे व्यवहार होऊन मोठ्या प्रमाणात पैसे आलेले आहेत अशा तरुणांना हे जे पिस्तोल्स आहेत किंवा या ज्या बंदुका आहेत, ही जी शस्त्र आहेत, ही आपल्याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरण्याची आणि बाळगण्याची एक
सवय लागलेली आहे आणि त्यातूनच स्थानिक नेते, स्थानिक आमदार आयुक्तांना फोन करून, मोठ्या नेत्यांची पत्र घेऊन हे शस्त्रास्त्रे मिळवत असतात. खरं तर ही संपूर्ण प्रक्रिया प्रचंड कठीण आहे, पण मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या काही सुरक्षा रक्षकांकडे सुद्धा अशा पद्धतीचे पिस्तूल्स आहेत. या संपूर्ण प्रकारामध्ये या दालनाच्या बाहेर जो सुरक्षा रक्षक होता तो कोण होता की तो आधीच एक मारेकरी तिथे आणून उभा करण्यात आला होता. याचा तपास मुंबई पोलिसांनी घेण्याची गरज आहे. आणि पुन्हा एकदा मला आपल्याला या व्हिडिओद्वारे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी जो अधिकारी आहे विवेक फणसळकर, त्यांना मात्र आता या सगळ्या राजकीय दबावाला झुगारून ही जी शस्त्रास्त्र दिलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर खूप कडक अंकुश आणावा लागेल. अन्यथा बनाना स्टेट सारखं किंवा एखाद्या मिशिगन स्टेट सारखं मुंबईची किंवा महाराष्ट्राची परिस्थिती झाली तर नवल वाटण्याचं कारण नाही. अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही दुर्दैवी आहे असं दुःख कोणत्याही पित्याच्या म्हणजे विनोद घोसाळकरांसहित कोणत्याही पित्याच्या वाट्याला येऊ नये अशी टाइम महाराष्ट्राची भूमिका आहे. पण या ठिकाणी दुसऱ्या बाजूला अभिषेक घोसाळकर, त्यांची पत्नी तेजस्विनी, त्यांचे वडील विनोद घोसाळकर या सगळ्यांना मॉरिस या व्यक्तीबद्दलचे सगळे काळे बेरे धंदे आणि उद्योग माहीत असताना अभिषेक घोसाळकर फक्त राजकीय सोय म्हणून या मॉरिस बरोबर एकत्र गेले होते की आणखी काय होतं हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल एकूणच काय वाटतं हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.